नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 10 जिल्ह्यांचं तालुकानिहाय आणि जिल्हानिहाय अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10 जिल्ह्यांची संपूर्ण अपडेट जाणून घ्यायची आहे। तर त्यामध्ये कोणती 10 जिल्हे आहेत की त्या 10 जिल्ह्यांना उर्वरित पीक विमा मंजूर झालेला आहे। आता आपल्याला तर माहितच आहे की पीक विम्याचं वाटप हे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चालू झालेलं आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप चालू झालेलं आहे, तर काही जिल्ह्यांना अजूनही पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं नाही। तर त्यातील आज 10 जिल्ह्यांचं पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। तर ती कोणती जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यातील किती तालुके आणि त्या तालुक्यातील किती गावं हे उर्वरित पीक विम्यासाठी पात्र आहेत हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता सर्वात अगोदर घेऊन येत असतो। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा जो आहे तो आहे बुलढाणा, परभणी, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, त्यानंतर धाराशिव, नांदेड आणि हिंगोली। ही जी 10 जिल्हे आहेत तर या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, आता या जिल्ह्यातील किती तालुके आणि त्या तालुक्यातील किती गावांना पीक विम्याचं वाटप चालू झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यांची जी काही अंतिम आकडेवारी आलेली आहे ती किती आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। तर धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव या जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुक्यात 126 गावं हे पीक विम्यासाठी पात्र असून धाराशिव तालुक्याची 48 पैसे इतकी अंतिम आकडेवारी आलेली आहे। त्यानंतर तुळजापूर तालुक्याचा जर आपण विचार केला तर तुळजापूर तालुक्याला 115 गावं पात्र असून तेथील अंतिम आकडेवारी ही 48 आलेली आहे। नंतर उमरगा तालुक्याचा जर आपण विचार केला तर उमरगा तालुक्याला 96 गावं पीक विम्यासाठी पात्र असून 48.30 ही अंतिम आकडेवारी आलेली आहे। लोहारा तालुक्याचा जर विचार केला तर लोहारामध्ये 47 गावं पात्र असून 47 अंतिम आकडेवारी। त्यानंतर 93 गावं असून 47 पैसेच आकडेवारी आहे। त्यानंतर वरांडा तालुक्याचा जर विचार केला तर 91 गावं पात्र असून 47 आकडेवारी आलेली आहे। त्यानंतर कळंबा तालुक्याचा विचार केला तर कळंबा तालुक्यामध्ये सुद्धा मित्रांनो 97 गावं हे पात्र असून तेथील आकडेवारी सुद्धा 47 पैसे इतकीच आलेली आहे। त्यानंतर वाशी तालुक्यामध्ये 54 गावं पात्र असून 46 अंतिम आकडेवारी आहे। तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर धाराशिव तालुक्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण अंतिम आकडेवारी ही 50 पैसेच्या आत असल्यामुळे आता धाराशिव जिल्हा सुद्धा आपल्या उर्वरित पीक विम्यासाठी पात्र ठरलेला आहे। तर मित्रांनो, यानंतर बीड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, लातूर असेल, परभणी असेल आणि बुलढाणा ही जी जिल्हे आहेत तर ही सर्व जिल्हे या जिल्ह्यांची अंतिम आकडेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। आणि आपल्याला माहितच आहे की 50 पैसेच्या आत जर अंतिम आकडेवारी आली तर त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अध्यादेश काढला जातो आणि हा अध्यादेश निघाल्यानंतर तो जिल्हा उर्वरित पीक विम्यासाठी असेल किंवा शासकीय काम ज्या काही योजना असतील त्या योजनेसाठी पात्र ठरवला जातो। तर यामध्येच ही सर्व जिल्हे म्हणजे 50 पैसेच्या आत अंतिम आकडेवारी आल्यामुळे या जिल्ह्यातील उर्वरित पीक विमा वाटप हे सुरू झालेलं आहे। तर मग आता हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली तालुक्यात 152 गावं असून त्यांची अंतिम आकडेवारी 49.25 एवढी आलेली आहे। तर मित्रांनो, आता हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे। त्यानंतर शेणगाव तालुका तर 133 गावं पात्र असून 49.53 पैसे इतकी अंतिम आकडेवारी आहे। कळमचोरी 148 गावं असून 44.89 पैसे इतकी अंतिम आकडेवारी आहे। एकंदरीत आपण जर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 50 पैसेच्या आत अंतिम आकडेवारी आल्यामुळे हिंगोली जिल्हा सुद्धा उर्वरित पीक विम्यासाठी पात्र ठरवलेला आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, ही सर्व जिल्हे म्हणजेच यांची अंतिम आकडेवारी ही 50 पैसेच्या आत आहेत। म्हणूनच आता हे सर्व जिल्हे आपण जी 10 जिल्हे पाहिलेले आहेत ही 10च्या 10 जिल्हे उर्वरित पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि यांना हे जिल्हे फक्त पात्र नसून येथील पीक विम्याचं वाटप हे सुरू देखील झालेलं आहे। तर मित्रांनो, अशाच आपल्या शेतीविषयक नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती
नेहमी पुन्हा व्हिडिओ पाहण्यासाठी तत्पर रहा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.